नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, इंडियाच्या फूड प्रोसेसिंग सेक्टरला बूस्ट देण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने 1,00,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचे ॲग्रीमेंट साईन केले आहे फूड प्रोसेसिंग सेक्टरला बूस्ट देण्यासाठी. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अपडेटला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कोणत्या 5 कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण शेअर मार्केटमध्ये असलेल्या खूप साऱ्या कंपन्यांना स्टडी करू शकतो, परंतु आपण 5च कंपन्या बघणार आहोत. कारण मित्रांनो, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया आणि शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या 5 कंपन्या आपण कोणत्या या अपडेटमुळे स्टडी करू शकतो हे पण जाणून घेऊया. तर चला, तुम्ही हेडिंग इथे वाचू शकता. इंडिया बॅक्स ₹1.02 लाख कोटी फूड प्रोसेसिंग डील्स फ्रॉम ग्लोबल जायंट्स. तर चला, या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कोणत्या 5 कंपन्यांना आपण या अपडेटमुळे स्टडी करू शकतो हे पण जाणून घेऊया. तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री यांनी 28 सप्टेंबर 2025 म्हणजे काल म्हणजे रविवारी घोषणा केली आहे की इंडियाच्या फूड प्रोसेसिंग सेक्टरला बूस्ट देण्यासाठी गव्हर्नमेंटने 1.02 लाख कोटी रुपयांचे ॲग्रीमेंट साईन केले आहे 26 डोमेस्टिक आणि ग्लोबल कंपनीज सोबत. वर्ल्ड फूड इंडिया 2025 समिट येथे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की या ॲग्रीमेंटमुळे 64,000 डायरेक्ट जॉब क्रिएट होऊ शकतात. तसेच 10 लाख इंडिव्हिज्युअलसाठी सुद्धा इनडायरेक्ट ऑपॉर्च्युनिटी सुद्धा येथे म्हणजे 10 लाख इनडायरेक्ट जॉब यामुळे क्रिएट होऊ शकतात. तर मित्रांनो, आपण जर बघितले की गव्हर्नमेंटने कोणत्या कंपनीसोबत MOU साईन केले आहे, तर यामध्ये रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड सोबत गव्हर्नमेंटने 40,000 कोटी रुपयांचा MOU साईन केला आहे. आणि याच्या अंतर्गत रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड इंटिग्रेटेड फूड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी नेशनवाईड सेटअप करणार आहे. तसेच कोका कोला इंडिया बॉटलर्स लिमिटेडसोबत 25,760 कोटी रुपयांचा MOU साईन झाला आहे ग्रीनफील्ड अँड ब्राऊनफील्ड प्रोजेक्टसाठी. तसेच मित्रांनो, अमूल, नेस्ले इंडिया, टाटा कन्झ्युमर, कार्लबर्ग इंडिया आणि लुलू ग्रुप, फेअर एक्सपोर्ट यांच्यासोबत सुद्धा मेजर MOU गव्हर्नमेंटने साईन केला आहे. तसेच मित्रांनो, आपण बघितले तर पतंजली फूड्स, डाबर इंडिया, गोदरेज ॲग्रोवेट, AB इनवेव, ओलॅम फूड इन्ग्रेडियंट, हल्दीराम, मिसेस बेक्टर्स, एलेना कन्झ्युमर प्रोडक्ट्स, क्रेमिका फूड पार्क, ब्लू पाईन फूड्स आणि BL ॲग्रो यांच्यासोबत गव्हर्नमेंटने. आणि मित्रांनो, या टोटल कंपन्यासोबत गव्हर्नमेंटने टोटल 1.02 लाख कोटी रुपयांचे ॲग्रीमेंट साईन केले आहे. आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्ये वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल, जसे की डेअरी प्रोडक्टवर, पोल्ट्री अँड मीट, पॅकेज अँड रेडी टू ईट फूड्स, तसेच अल्कोहोलिक अँड नॉन अल्कोहोलिक बेवरेजेस, स्पायसेस, कॉन्डिमेंट्स अँड कन्फेक्शनरी, फ्रूट्स, व्हेजिटेबल अँड एडिबल ऑइल्स अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये या MOUच्या अंतर्गत इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल या बिझनेसेसला वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, या फूड प्रोसेसिंग सेक्टरला वाढवण्यासाठी हे जे MOU साईन झालेले आहे 15 पेक्षाही जास्त राज्यांमध्ये याच्या अंतर्गत इन्व्हेस्टमेंट होणार आहे, ज्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, UP, पंजाब, बिहार, कर्नाटका, तामिळनाडू,
आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, वेस्ट बंगाल, आसाम, छत्तीसगड, उत्तराखंड, जम्मू अँड काश्मीर अँड नॉर्थ ईस्ट या स्टेट इन्क्लूड आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की गव्हर्नमेंटने फूड प्रोसेसिंग सेक्टरला एक जबरदस्त बूस्ट देण्यासाठी 1.02 लाख कोटी रुपयांचे MOU म्हणजे एका प्रकारचे ॲग्रीमेंट साईन केले आहे. तसेच मित्रांनो, हे पण बघितले की हे या MOUच्या अंतर्गत कोणत्या कंपन्या इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि यामुळे किती जॉब्स क्रिएट होईल आणि मित्रांनो, हे इन्व्हेस्टमेंट कोणकोणत्या स्टेटमध्ये होणार आहे हे पण आपण जाणून घेतले आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणत्या आहे त्या 5 कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या ज्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.07%, FISची होल्डिंग आहे 19.21%, DISची होल्डिंग आहे 19.72% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.84%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.07% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.84%, FISची होल्डिंग आहे 21.96%, DISची होल्डिंग आहे 22.02% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.15%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.84% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण नेस्ले इंडिया लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.76%, FISची होल्डिंग आहे 10.02%, DISची होल्डिंग आहे 11.43% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.77%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार नेस्ले इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.76% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण डाबर इंडिया लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.22%, FISची होल्डिंग आहे 11.85%, DISची होल्डिंग आहे 16.16% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.69%. आणि मित्रांनो, डाबर इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.22% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.54%, FISची होल्डिंग आहे 7.27%, DISची होल्डिंग आहे 4.97% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 20.22%. आणि मित्रांनो, गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.53% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की इंडियन गव्हर्नमेंटने आपल्या इंडियाच्या फूड प्रोसेसिंग सेक्टरला बूस्ट देण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांसोबत म्हणजे टोटल 26 डोमेस्टिक आणि ग्लोबल कंपन्यांसोबत टोटल 1.02 लाख कोटी रुपयांचे MOU म्हणजे एका प्रकारचे ॲग्रीमेंट साईन केले आहे. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कोणत्या 5 कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह
वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रिकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.